सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही। शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे, ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू। सांगा सगळा विषय संपवूया। पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना। सरकारने या संदर्भात कुठले निर्णय घोषित केले? कधी म्हणतात की 2100 रुपये आमच्या लाडक्या बहिणींना देऊ, 2100 रुपये तुम्ही देऊ शकत नाही। कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदानाच्या वेळेस केली, आता म्हणता कर्जमाफीचे शब्द सुद्धा काढायला तयार नाही। अध्यक्ष महोदय, मला माहित आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे। तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे। 45,000 कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात। 8 लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे। पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना, दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे। अध्यक्षामध्ये करोडो रुपयाचं कर्ज काढतात, शेतकरी त्या ठिकाणी मरतोय। सामाजिक न्याय विभाग असेल, शेड्यूल ट्राईबचा विभाग असेल, याने पैसे कमी करून टाकले, बजेटमध्ये पैसे कमी करता तुम्ही। काही गरज नाही याच्या चर्चेची। सांगा कर्ज कधी माफ करणार आहात? माझा तो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय कधी देणार? काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे? काय बोलायला तयार नाही, एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर। कुठं बोलले करा? उत्तरात खाली पाहिलं मी उत्तर तुमचं, कुठं आला तुमच्या? आणि वर काय उत्तर देणार आहे? सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही। शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे, ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू। सांगा सगळा विषय संपव। या अधिवेशनाचं फलित काय? तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, बाकी काही नको आम्हाला। त्याच्यामध्ये करा ना, जे तुम्ही सांगितलं ते करा। आम्ही नाही आग्रह धरत तुम्हाला, जो तुम्ही शब्द दिलाय तो करा। लाडक्या बहिणींसाठी तुम्ही 46,000 कोटी रुपये खर्च करता। 46,000 कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे। 46,000 कोटीमध्ये 46,000 कोटीचे धरणं झाले असते, शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं। करू नका असं म्हणत नाही, करा। पण मग अनेक स्रोत निर्माण करा ना नवीन, ते का निर्माण करत नाही तुम्ही? 46,000 कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम? ही काय लहान रक्कम आहे? बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले, पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा। सारे वीज बिल माफ करून टाका। शेतकरी मेला तरी चालेल, त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील, आम्हाला काही घेण्याचं नाही। आम्हाला लाडकी बहीण पुरेशी आहे। अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही। ज्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं, का कर्जमाफीची घोषणा झाली नाही याच्यामध्ये? अरे एक एक बोगद्यासाठी 50,000 कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये। मेट्रोसाठी 1-1 लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता। 10-10 लाख कोटी पर्यंत तुम्ही एमआरडीए क्षेत्रामध्ये खर्च करता। माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर 43,000 कोटीच्या घरामध्ये। अरे सारं कर्ज माफ केलं असलं, सारं शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढं असेल कर्ज ते माफ करायचं असेल तर एक 25-30,000 कोटीच्या वर जाणार नाही। आणि एक तुमची मेट्रो 50 लाख कोटी रुपयाची होते। अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा, आमच्याकडे वळवा ना। आमच्या शेतकऱ्याचं काही मागत नाही। शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय, दिवसरात्र परिश्रम करतोय, घाम गाळतोय। अरे त्यानं अन्न नाही घातलं का दगडा खाणार का नोटा खाणार आहेत तुम्ही? त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात? तर पापी आहात तुम्ही। या याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या, त्या आत्महत्या केलेल्या विधवांचे शाप तुमच्या पाठीशी लागतील। जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाला जे ओरडताय, जे रडताय, ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या चिल्लपाला रडताय, त्यांचे शाप तुम्हाला लागतील। किती असा किती रडा। ते सर्वत्र म्हणजे निव्वळ आता विचारलेल्या प्रश्नापुरतं मर्यादित नाही, तर सर्वत्र अशा प्रकारचे भेसळ किंवा त्याच्यामध्ये उंदीर निघणं किंवा त्याच्यामध्ये झुरळं निघणं अशा स्वरूपाचे प्रकार वारंवार घडत आहे। कायदा कमी पडतो की काय या संदर्भामधला? आणि म्हणून यामध्ये अध्यक्ष महोदय बऱ्याचदा आपल्या सभागृहामध्ये चर्चा होते की शालेय पोषण आहारामध्ये उंदीर सापडला किंवा आणखी पूरक आहारांमध्ये अशा स्वरूपाचे पदार्थ सापडतात
बऱ्याचदा या कंपन्यांच्या माध्यमातून आलेल्या नंतर त्याच्यामध्ये काहीतरी विषाणूयुक्त अशा स्वरूपाचे पदार्थ त्याच्यामध्ये असतात, माहिती असतं, पण तक्रार केल्यानंतर त्याचे फारसे नोंद घेतली जात नाही. त्यामुळे माझे 2-3 प्रश्न या संदर्भामधले आहे. एक तर यामध्ये तक्रार ऑनलाईन घेण्याच्या संदर्भामधली एक पद्धती FDA च्या माध्यमातून किंवा तुमच्या या खात्याच्या माध्यमातून राबवणार आहात का? तत्काळ म्हणजे जसं पोलिसांकडे 101 नंबर आहे, आपला काय म्हणतात 100 नंबर आहे, आणि आपल्या ॲम्ब्युलन्सला 108चा नंबर आहे, तसा तक्रारीची नोंद घेणाऱ्या अशा स्वरूपाचा नंबर असला पाहिजे की ज्याच्यामधून मला आढळलं की स्वतः तक्रार झाली पाहिजे आणि त्याची नोंद घेतली गेली. दुसरा अध्यक्ष महोदय, जसं तुम्ही म्हटलं की आता गोडाऊनमध्येच तपासणी होईल, तशा स्वरूपाची गोडाऊन म्हणजे शालेय पोषण आहार वगैरे याच्या संदर्भामध्ये तपासणी करणार अत्यंत निकृष्ट दर्जाचं अशा स्वरूपाचं शालेय पोषण आहार किंवा अन्य हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जातं. तपासणीच्या वेळेस चांगलं असतं, पण खाली जात असताना ते इतकं निकृष्ट दर्जाचं असतं की त्याची तपासणी वारंवार करण्याची गरज आहे. ते तुमच्या माध्यमातून अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून किती वेळा अशा स्वरूपाच्या तपासण्या केल्या, किती वेळा यांच्याविरुद्ध कारवाई केली, कारण कारवाई करण्याला आपण धजावत नाही यासाठी की त्यांचे लागेबंदे फार मोठ्या प्रमाणावर आहे. या शालेय पोषण आहाराचे ठेकेदार असतील, अन्य असतील, यांचे लागेबंदे वरपर्यंत आहे. प्रत्येकाशीच त्याचे संबंध आलेले आहे या राज्यात, आणि म्हणून या संदर्भात कडक कारवाई करणं हा तिसरा भाग आहे. आणि तिसरं, यामध्ये अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून अशा भेसळच्या संदर्भामधले जे काही असतील तर नागरिकांना सातत्यानं आवाहन करून नंबर देणं किंवा तुम्ही आम्हाला तातडीनं या नंबरवर कळवा, आम्ही तुम्ही तातडीनं कारवाई करू, आणि कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आत्ता आहे त्या कायद्यापेक्षाही अधिक कठोर कायदा करण्याची गरज आहे. तर अशा स्वरूपाचा कायदा राज्य सरकार करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी सूचना ज्या दिल्यात, तर आपण पूर्वी तसा ऑनलाईन नंबर हा टोल फ्री नंबर आहेच आपला, तो हेल्पलाईन नंबर 1800222365. (24/7) असा जो आहे तो, किंवा तो तर आपण तशाही पद्धतीचा मला वाटतं टोल फ्री नंबर करायला काही अडचण येणार नाही, त्या पद्धतीनं कार्यवाही करतो. या ठिकाणी आपण सांगितलं आहे तर दर 6 महिन्याला आपण तपासणी करण्याचं नियोजन आता केलेलं आहे. एवढ्या दिवसात आपल्याकडं मनुष्यबळाची संख्याच कमी होती, त्याच्यामुळे आपल्याला तेही करता येणं शक्य नव्हतं. त्याचप्रमाणे आपल्याकडे लॅबची व्यवस्था राज्यात 3च लॅब, त्याच्यामुळे लॅबची संख्या आता वाढवण्याचं धोरण घेतो आहे. त्याच्याशिवाय आपल्याला ह्या महत्त्वाच्या विभागात काम करणं अवघड होतं. शालेय पोषण आहाराच्या संदर्भात सुद्धा तसं मी माझ्या माहितीप्रमाणे विभागानं अगदी तुमचे निवासी वसतिगृह, शालेय पोषण आहार असे अनेक ठिकाणचे शॅम्पल घेतलेत, परंतु त्याचे रिपोर्ट जे आहे ते येण्यासाठीच आपल्याजवळ खूप व्यवस्था कमी होती, ती आता पूर्ण करतो. लॅब कमी होते ते आता घेतो. एक 27 मोबाईल व्हॅनचं काही. अध्यक्ष महोदय, नेहमीच येतो पावसाळा, त्यामुळे दरवर्षी पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये कुठे ना कुठे हानी होत राहते. यावर्षी काही भागांमध्ये प्रामुख्यानं गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूरचं काही क्षेत्र असेल, नांदेडचं काही क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरामुळे, पावसामुळे हानी झाली. आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रभरामध्येच कमी अधिक प्रमाणामध्ये पावसामुळे पिकांचे नुकसानी झाली. आणि अशा स्थितीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जे पूर्वीचे काही निकष आहे ते बदलवण्याची आवश्यकता आहे, याबद्दल सर्वांनीच भाषणामध्ये आपला या ठिकाणी जोर दिला. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणावर पिकांची हानी झाली, जनावरं वाहून गेले, रस्ते वाहून गेले, विजेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, गावाच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला. आणि अशा स्थितीमध्ये गावकरी हवालदिल झाले. या गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे उच्च पातळीवर काम करायला पाहिजे होतं, दुर्दैवानं ते होऊ शकलेलं नाही आहे. अजूनही अनेक ठिकाणी अशा समस्या आहेत की ज्या ठिकाणी अजूनही छोटे छोटे पूल वाहून गेल्यामुळे गावांचा
संपर्क तुटलेला आहे. शाळा आपल्याला सुट्टी द्यावी लागते भंडारा जिल्ह्यामध्ये, अशी आजची अवस्था आहे की पुरामुळे शाळांच्या परीक्षा लांबल्या, पुरामुळे परीक्षा आपल्याला लांबवल्या गेल्या, अशी आजची स्थिती आहे. अध्यक्ष महोदय, पूर चालू झाला जवळपास आता 2 महिन्याच्या, 1.5 महिन्याच्या वर कालखंड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या पुरामुळे हानी होत आहे. 1.5 महिन्याच्या कालखंडामध्ये राज्य सरकारने काय निर्णय घेतले? मागच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, की राज्य सरकारने सर्व प्रशासनावर सोडून दिलं. मंत्री महोदय नसल्यामुळे आणि मंत्रिमंडळच नसल्यामुळे त्या ठिकाणी ठोस असे निर्णय घेऊ शकले नाही. आणि प्रशासनाकडे जे आहे त्या प्रशासनाने जुने जे निर्णय घेतलेले आहे त्या जुन्या निर्णयाच्या आधारावरच काही ठिकाणी पंचनामे केले, काही ठिकाणी अद्याप पंचनामे व्हायचे बाकी आहे आणि काही ठिकाणी अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशी अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, किती कालावधीमध्ये राज्य सरकार हे महाराष्ट्रामध्ये नुकसान भरपाईचे पंचनामे पूर्ण करणार आहे, याचा एक निश्चित कालावधी पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एनडीआरएफचे निकष आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही रक्कम देऊ. पण एनडीआरएफची रक्कम जी आहे ते अत्यंत तडपुंजी आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही रक्कम देऊ, त्यापेक्षा अधिकची रक्कम देण्याची अधिक आवश्यकता आहे. खतांच्या किमती वाढल्या, मजुरीच्या किमती वाढल्या, विजेचे दर वाढले, सर्व महागाई वाढत चालली आणि अशा स्थितीमध्ये जुन्या दरांच्या दुप्पट जरी दिले तरी ते शेतकऱ्यांना पुरेशी मदत होणार नाही, असं मला वाटतं. त्यामुळे या सर्वांचा विचार करून अधिकाधिक मत शेतकऱ्यांना कशी देता येईल ते बघितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, 2015ला आणि 2018ला आपण या ठिकाणी पूरग्रस्तांच्या संदर्भामधले काही निर्णय महसूल विभागानं, पुनर्वसन विभागाने घेतले. त्यानंतर 2018 पासून तर 2022 पर्यंत 4 वर्षाचा कालखंड झाला. या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आणि महागाई वाढली त्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईची रक्कम वाढण्याची आवश्यकता आहे. 2018ला जर तुम्ही खतांच्या किमती पाहिल्या ना आणि आता 2022ला खतांच्या किमती पाहिल्या तर मोठ्या प्रमाणावर त्याच्यात वाढ झालेली आहे. अध्यक्ष महोदय, 2018ला जनावरांच्या किमती आणि आताच्या जनावरांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आता नुकसान भरपाई देत असताना निव्वळ एनडीआरएफच्या दुप्पट वर्गाने आम्ही देतो म्हणून भागणार नाही, तर त्यापेक्षा कितीतरी महागाई गृहीत धरून आपल्याला नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, अनेक त्रुटी आपल्या या निर्णयामध्ये आहे. मगाशी बोललेत की जनावर वाहून गेले. जनावर वाहून गेल्यानंतर किंवा माणसं वाहून गेल्यानंतर जोपर्यंत माणसाचा पंचनामा किंवा पोस्टमार्टम झालेलं दिसत नाही तोपर्यंत त्या माणसाला नुकसान भरपाई मिळत नाही. मग अशा अनेकदा अवस्था असते की माणूस वाहून गेल्यानंतर तो कित्येक दिवस, कित्येक महिने त्याचा तपास लागत नाही आणि तो येतच नाही. अशी अवस्था असताना त्या ठिकाणी त्याच्या वारसांना शून्य मदत होते. अशा ठिकाणी राज्य सरकारने या नियमामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. माणूस गेला ह्याची जर खात्री झाली असेल तर त्या माणसाच्या वारसाला त्या ठिकाणी आपल्याला नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. एक मनुष्य वाहून गेला, त्याचे नुकसान भरपाई किती? 4 लाख. एक बैल वाहून गेला, त्याचे नुकसान भरपाई किती? 30,000. म्हणजे 30,000च्या आरपट. तर अध्यक्ष महोदय, 2017 साली माणसाच्या मृत्यूची किंमत किंवा माणसाच्या जीवाची किंमत आपल्याला धरता येणार नाही, परंतु कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि कुटुंब उद्ध्वस्त होऊन त्याच्या कुटुंबाला काहीतरी आधार मिळाला पाहिजे म्हणून या 4 लाखाच्या ऐवजी किमान 10 लाखापर्यंत, 8 लाखापर्यंत तरी मदत ही वाहून जाणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या वारसांना मिळाली पाहिजे. आज बैलाच्या किमती जर पाहिल्या तर आमच्याकडे बैलाची किमती 1 लाखाच्या वर आहे. बैलजोडीच्या किमती लाखाच्या खाली बैलजोडी मिळतच नाही, अशी आजची अवस्था आहे. आणि अध्यक्ष महोदय, 1.5 लाख 2 लाखापर्यंत बैलांच्या किंमत आज आहे आणि या ठिकाणी आपण त्याची जर 30,000 नुकसान भरपाई देत असो, सानुग्रह अनुदान म्हणू आपण, ही नुकसान भरपाई जरी नसली तरी सानुग्रह अनुदानामध्ये त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. 30,000 ही अत्यल्प किंमत होते. त्यामुळे त्याच्यामध्ये बैलाच्या जनावर असोत, गाईच्या असोत, म्हशीच्या असोत, 30,000 जे आपण देतो त्यामध्ये वाढ केली पाहिजे. गाढवांची असेल, घोड्यांची असेल, यामध्ये तसेच बकऱ्या आणि मेंढ्यांच्या याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काही कुटुंब दुग्ध व्यवसायावरच अवलंबून आहे आणि म्हशी, जनावरं, गाई, म्हशी, मेंढरं वाहून गेल्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्यांचं उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन राहिलेलं नाही. आपण म्हणतोय की ज्या ठिकाणी सारं कुटुंब वाहून गेलं किंवा ज्या ठिकाणी साऱ्या जागा जमिनी वाहून गेल्या
अशा ठिकाणी जे कुटुंब उरलेलं आहे त्या कुटुंबाला रोजगाराच्या निमित्तानं काही दररोज आपण 600 रुपये 400 रुपये अशा स्वरूपाची मजुरी द्यायचं आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे की दर उदरनिर्वाह भत्ता. पण आज उदरनिर्वाह भत्ता कुणालाही कधीही आजपर्यंत मिळाल्याचं उदाहरण नाही आहे. जी आर मध्ये आहे की त्याला काही उदरनिर्वाह भत्त्यासाठी रक्कम दिली पाहिजे, पण प्रत्यक्ष त्याला उदरनिर्वाहासाठी रक्कम मिळाली जात नाही. आणि त्यामुळे जे गावं ज्या ठिकाणी वाहून गेले असतील आणि ज्या ठिकाणी कुटुंब निराधार झाले असतील, त्यांना जोपर्यंत आधार मिळत नाही, जोपर्यंत त्यांना रोजगार मिळत नाही, तोपर्यंत त्या कुटुंबांना त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचा भत्ता मिळाला पाहिजे. अनेकदा असं असतं की आपण धान्य वाटप करतो, परंतु धान्य प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत मिळत नाही. साहित्य वाटप करतो, साहित्य त्यांच्याबरोबर मिळत नाही. आणि अशा स्थितीमध्ये एक व्यवस्थित रचना त्या ठिकाणी असली पाहिजे की त्यामधून साहित्य वगैरे वाटण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय नीटपणे व्यवस्था झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, दरवर्षी पावसाळा येतो, दरवर्षी गावाचे गाव बुडून जातात. काही नेमके गावं दरवर्षी आपण पाहतो की त्याला ओढा पडतो आणि या गावांचं पुनर्वसन वेळेवर होत नाही. वर्षानुवर्ष पुनर्वसनची मागणी असते, वर्षानुवर्ष गावांना या घरांना वेढा पडतो, परंतु त्याचं पुनर्वसन वेळेवर होत नाही. आणि म्हणून तेच गाव वाहतात, तेच गाव बसतात, त्याच गावांना मदत करावी लागते आणि त्याच गावांचे कुटुंब उद्ध्वस्त होतात. अशी अवस्था वर्षानुवर्ष आम्ही अनुभवतो. म्हणून एक पुनर्वसनच्या संदर्भामध्ये जे पुरामध्ये गावं नेहमीच गोडदले जातात, वेढले जातात, पुरामध्ये सातत्याने ज्यांच्या जमिनी उजल्या जातात, पुरामध्ये सातत्याने जमिनी गेल्यामुळे ज्यांचे पिकं उद्ध्वस्त होतात, अशांच्या संदर्भामध्ये एक विशेष आराखडा तयार केला पाहिजे, एक विशेष मोहीम घेतली पाहिजे की या साऱ्या गावांचं पुनर्वसन योग्य वेळेत मर्यादित कालखंडामध्ये झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, नाहीतर मग तेच गावं जातात आणि त्याच गावांना परत मदत करावी लागते. आमच्याकडे पाहतो आम्ही की आमच्या रावेर मतदारसंघामध्ये ऐनपूर असेल, विटवा असेल, निंबोल असेल, तांदूळवाडी, अंतुर्ली असे अनेक गावं आहे की ज्या गावांमध्ये दरवर्षी पाणी येतं, ज्या गावातल्या शेतीमध्ये दरवर्षी पाणी येतं. असं वर्षानुवर्ष पाणी यायचं हे केला, सर्वे केला. सर्वे केल्यानंतर आमच्याही कालखंडामध्ये आम्ही निर्णय घेतला की उठवायचे आहेत, या जमिनी संपादित करायच्या आहे. पण अद्याप पाहतो या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दुर्दैवाने त्या ठिकाणी जे पीक लावलेलं आहे ते दरवर्षीच जातं आणि त्यामुळे नुकसान भरपाई पिकांना मिळत राहते. ही स्थिती बदलली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दरवर्षी पाण्यानं जमीन बुडत असते पुराच्या पाण्यामुळे, त्या ठिकाणी या जमिनीच्या संदर्भातलं सर्वेक्षण होऊन या जमिनी भूसंपादित केल्या पाहिजे आणि जमीनधारकांना त्याच्या रकमा मिळाल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, जे प्रकल्पग्रस्त गावं आहेत त्या गावांच्याही समस्या या ठिकाणी तातडीनं सुटण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याच्या संदर्भात मी बोललो, पण या नुकसान भरपाईच्या मध्ये पंचनामे होत असताना शेती खरडणे, शेतीचे बांध बंदस्ती करणे, शेतीची व्यवस्थेत परत पुनर्रचना करणे या संदर्भामधून काही आपण व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे. पण अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये होतं का? पण एक विशेष बाब म्हणून MREGS मध्ये असेल, EGS मध्ये असेल, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी याच्यामधली सवलत दिली पाहिजे. तुम्ही हा तर पैसा द्याच, परंतु MREGच्या माध्यमातून हे बांध बंदस्ती करणं किंवा शेती खरडण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणं या ठिकाणी ते करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आता अलीकडे मी पाहिलं की काही ठिकाणी पावसाळ्यामध्ये छोटे छोटे रस्ते गेले, छोटे छोटे गावांच्या हे गेले, मुरुंब व्हायचा आहे, खडी आणायची आहे, पुण्या ठिकाणी आणता येत नाही. तहसील कचेरीमध्ये गेले की आम्हाला एक 10 ट्रॉली पाहिजे, आमच्या गावाचा रस्ता बुडाला, आमच्या शाळेचा रस्ता बंद झाला, आम्हाला 20-25 ट्रॉली, एक 50-1 ब्रॉस आम्हाला मुरुम आणायचा, आम्ही रॉयल्टी भरायला तयार आहे. अध्यक्ष महोदय, रॉयल्टी भरता येत नाही, सरकारकडून परवानगी मिळत नाही. हा काय प्रकार आहे? जा म्हणता की तुम्हाला जी क्वारी जी असेल, जी अधिकृत वारी आहे त्या क्वारीवरून तुम्ही घ्या. प्रत्येक ठिकाणी अधिकृत वारी नसते, 10-10, 20-20 किलोमीटर पर्यंत क्वारी नसते. आणि अशा ठिकाणी काही प्रमाणामध्ये तरी जे गावाला लागणार, आता पावसाळ्यामध्ये मुरमाची खडीची गरज भासते आणि अशा ठिकाणी तहसीलदारला आपण परवानगी दिली पाहिजे. ग्रीन ट्रिब्युनलने जरी काही निकष लावले असतील तरी स्वतः त्यामध्ये प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर मग वर्ष झाले, आज 1 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये
एक ब्रॉस सुद्धा मुरुम आणायची परवानगी रॉयल्टी भरून सुद्धा नाहीये. रॉयल्टी भरून नाहीये. बेकायदा वाहतूक जोरात चालू आहे आणि रॉयल्टी भरून मिळत नाही अशी अवस्था आहे. मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पुराने गावं ओढलेली असतील, रस्ते बंद झाले असतील, घरदारं पडले असतील, त्या ठिकाणी मातीची, गाळाची, मुरुमाची तर गरज भासणारच आहे. मग अशा ठिकाणी कमीत कमी त्याच्यासाठी तुम्ही करणार आहात की नाही? त्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तो तातडीने घ्यावा असं मला सरकारला विनंती करायची. अध्यक्ष महोदय, शेती वाहून गेली. शेतीची नुकसान भरपाई दिली. पण शेतीमधलं ठिबक सिंचन वाहून गेलं. शेतीमधली पाईपलाईन वाहून गेली. त्याच्याबद्दल काय? त्याच्यासाठी काही उल्लेख या जी मध्ये नाही आहे. पाईपलाईन मोठ्या प्रमाणावर केलेली असते. पीव्हीसीची पाईपलाईन असते, लोखंडी पाईपलाईन असते का सिमेंटची पाईपलाईन असेल, अल्काथिनची असेल. पण अशा ठिकाणी पूर्णचे पूर्ण पाईपलाईन वाहून गेल्याचे अनेक उदाहरणं आहेत. मग नुकसान भरपाई देत असताना त्या शेतकऱ्याला या पाईपलाईन आणि याची सुद्धा नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. ठिबक सिंचनची दिली गेली पाहिजे. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की ठिबक सिंचन 7 वर्षानंतर काहीतरी परत दिलं पाहिजे. तो विषय जरी वेगळा असला तरी आत्ता ह्याच्यामध्ये जे वाहून जाणार आहे त्याच्या संदर्भात काय? जे जनावरं वाहून जातात, जे गायी वाहून जातात, ते कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाचं काय? ज्या पिकासाठी पीक कर्ज उचललं त्या पीक कर्जाच्या संदर्भात सरकारची भूमिका काय? कर्ज माफ झालं पाहिजे. काही कर्जांचं पुनर्गठन झालं पाहिजे. पण जे मध्यम मुदत कर्ज घेतलेलं आहे त्या मध्यम मुदत कर्जाची भरपाई कशी करायची? या संदर्भात राज्य सरकारचं धोरण काय असावं? तुम्ही काय करणार आहात या संदर्भामध्ये? कसा शेतकऱ्याला तुम्ही उभं करणार आहात? या ठिकाणी मला आपल्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे, की यामध्ये हे सारंचं सारं आपल्याला केलं पाहिजे. नैसर्गिक आपत्ती जाहीर झाली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करत असताना ही नैसर्गिक आपत्ती आहे असं गृहीत धरून निव्वळ भंडारा गोंदिया जिल्हा किंवा त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण आहे अधिक आहे अशा ठिकाणी नाही, तर ज्या ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झालं अशा ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मग त्यांना त्या ठिकाणी मदत देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी या या पुराच्या पावसामुळे आणि वादळामुळे केळीचं नुकसान झालं. आमच्या भागामध्ये केळीची इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी झाली, करोडो रुपयाचे केळी उद्ध्वस्त झाले. पंचनामे केले गेले पण नुकसान भरपाई अजिबात मिळाली नाही. त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी इन्शुरन्स काढला गेला, विमा काढला गेला, विम्याचे पैसे मिळाले नाही. विम्याच्या अटी आता दिवसेंदिवस कठोरपणे करायला लागलेल्या आहेत. पूर्वी तरी विम्याच्या अटी सुलभ होत्या. हेक्टरी आम्हाला काही मदत ताबडतोब मिळत होती. आता त्या ठिकाणी सॅटेलाइट कडून करणार, मग ते माहिती घेणार आणि ज्याने माहिती दिली नाही त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. प्रत्यक्ष नुकसान भरपाई ज्या ठिकाणी झालेली, आपलं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळाली पाहिजे. आणि या ठिकाणी केळीची इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान आता झालेलं आहे की त्या केळी उत्पादकांनाही तातडीने या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या पुरामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. बरेचसे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी पाण्याखाली बुडाले, कंडक्टर वायर त्या ठिकाणी बुडाले. सरकारच्या माध्यमातून हे सगळं करत असताना मग एस्टिमेट होईल, मग त्याला मान्यता मिळेल. मान्यता मिळालं तर आवश्यक असेल त्या ठिकाणी आम्ही करू असं सांगण्यात येतं. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामधले ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकचे कंडक्टर पोल किंवा इलेक्ट्रिकचे पोल जातात त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला म्हणता की तुम्ही आता स्वतः पैसे भरा. तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवून देता, परंतु जे शेतीपर्यंत जाणाऱ्या त्याच्या पंपापर्यंत जाणारी वीज आहे, ज्यापर्यंत जाणारे जे पाईप आहे, जे आडवे पडलेले असतील किंवा पुरामध्ये वाहून गेलेले असतील किंवा तारा त्याच्यामध्ये तुटलेल्या असतील, यामध्ये सरकार म्हणते की स्वतः शेतकऱ्याने पैसे भरले पाहिजे. त्याची ही परिस्थिती, त्याने स्वतःहून ते वायर किंवा कंडक्टर तोडलेलेच नाही आहे. तुमच्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्या ठिकाणी विजेच्या पोलांचं नुकसान झालेलं आहे. अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असं नुकसान झालेलं असेल त्या ठिकाणी सरकारी खर्चाने विजेचे पोल अधिक ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी उभे करता आले पाहिजे. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहून गेले. पूर्वीच्या कालखंडामध्ये एक सिस्टीम होती 25-30 वर्षापासून की पूर हानीचे रस्ते, फ्लड डॅमेज अशा संदर्भात एक हेड होतं की पूर आला दरवर्षी
त्या ठिकाणी पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये बजेटमध्ये काही पैशाची तरतूद केली जात होती. अलीकडच्या कालखंडामध्ये बजेटमधून ती तरतूद हळूहळू कमी होत गेली आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पुरांचे रस्ते दुरुस्त व्हायचे असतील तर त्याला बजेटपर्यंत वाढ बघावी लागते. आता अशा ठिकाणी वाढ बघायची म्हटलं, आत्ता काही सप्लिमेंटरी डिमांड होऊन गेल्या. आता या माध्यमातून तर काही तरतूद झालेली नाही. आता पुढचं यायला तर डिसेंबर महिना येईल. मग तोपर्यंत रस्त्यांचं काय करणार तुम्ही? मग या तातडीने परत आपल्याला फ्लड डॅमेजच्या संदर्भामध्ये जे फ्लड डॅमेज अकाउंट्स होतं ते अकाउंट्स ते हेड आपल्याला परत ओपन करण्याची गरज आहे. त्यासाठी पुरांचे नुकसान झाले असतील, रस्त्यांचे नुकसान झालं असेल तर तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे आणि तातडीने त्यासाठी पैसा देण्याची गरज आहे. नाहीतर मग गावाच्या गाव रस्त्यानं जोडले जाणार नाही, गावाच्या गाव पुलांमुळे जोडले गेले नाही आणि मग अनेक ठिकाणी समस्या निर्माण होतील. आणि अशा समस्या निर्माण ज्या दूर करण्यासाठी अध्यक्ष महोदय आपल्याला आवश्यक ती व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. माननीय सुरेश साहेब या ठिकाणी सांगत होते तुमच्या सरकारनं केलं नाही, तुमच्या सरकारनं केलं नाही. अरे निम्मे तर मंत्री तुमच्याकडे आहे, कृषी मंत्री तुमच्याकडे, निर्णय कोण घेणार? कृषी मंत्री घेणार. घ्या ना जबाबदाऱ्या, का स्वीकारत नाही तुम्ही? हो, विरोधी पक्ष नेते तिकडे होते. जरी असलं तसं तरी या मंत्री दरेकर साहेब, निर्णय घेणारे जे मंत्री आहेत, कृषी मंत्री वगैरे वगैरे, त्या मंत्र्यांनी तुम्ही म्हणतात त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात, तेच आज तुमच्या बाजूला बसलेले आहे. तेच मंत्री तुमच्या समोर बसलेले आहेत तानाजी सावंत, जे म्हणत की खेकड्यामुळे धरणं फुटले. ते जात आहे. आता हे म्हणतं गोगलगायमुळे नुकसान झालं. ही गोष्ट खरी आहे की गोगलगायमुळे नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान होत आहे. ना तुम्हाला काही सांगायचं खेकड्यावर? बोला ना. नाही नाही, मला मी वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यावरून सांग. त्या खेकड्याचं मला ऐकायचं, मला उत्सुकता आहे खेकड्यावरची. मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. टेक्निकली त्याच्यावरती मी भाष्य केलं होतं. याच्यामध्ये जर अशा पाझर तलावावरती झाडे असेल, झाड 15-20 वर्षाचं जुनं झाड, किंवा खेकड्याचा जो विषय निघाला, त्या प्रजाती त्या ठिकाणी असतात. खेकडा म्हणजे एक सिम्बॉलिक एक धरू नका, त्याच्या प्रजाती कोट्यावधी त्याच्या ती पिल्लं आणि त्याप्रमाणे ते असतात. झाड समजा वरून जर आपण तोडलं तर त्याच्या मुळ्या ज्या असतात झाडाच्या, त्या बांधावरून ज्या खाली गेलेल्या असतात ते कॅव्हिटी तयार करतात. ते जळतं ते झाडवरचं आणि खाली कॅव्हिटी तयार होते. आतलं मटेरियल तिथनं निघून जातं. पाण्याचा ज्यावेळेस लोंढा येतो, त्याची पोटेन्शियल एनर्जी इतकी असते त्या पाण्याची, आणि ती एनर्जी इतकी हाय प्रेशरची असते की ते डॅट मुळी ऍक्ट ॲज अ पाईप, आणि त्याच्यातून ते पाणी खाली जातं आणि त्या पाण्याचं प्रेशरमुळे ते फाटत जातं आणि तो पाझर तलावाचा बांध फुटतो. हे मेरीनं दिलेल्या अहवालातलं एक कारण आहे. दुसरं कारण खेकड्यांचं, जसा उन्हाळा वाढत जातो तसं हाय खेकड्याच्या प्रजाती, त्यांची पिलं खाली जसं ओल असेल तसं खाली 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 ते होल तयार करत जातात आणि उन्हाळा जितका सिव्हिअर तितकं ते खोलपर्यंत जातात. आणि अचानक पाऊस काय सांगून येत नाही, ढगफुटे असेल किंवा जे पाण्याचे झरे त्या ठिकाणी जे पाणी येतं, आल्याबरोबर त्या ह्याच्यातनं पाणी जाऊन ते प्रेशरनं त्या पोटेन्शियल एनर्जीनं तो पाझर जो बांध फाटतो. इट इज अ टेक्निकल रिझन आणि हे मेरीच्या अहवालात डिक्लेअर आहे. तो फक्त मी त्या ठिकाणी तो हे दिला होता की अशा पद्धतीचं हे होऊ शकतं. ह्या ठिकाणचा तिवऱ्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल की हे कामकाजाचं निकृष्ट दर्जा आहे त्याच्यामुळे फुटलंय का, ह्या गोष्टीमुळे फुटलंय का खेकड्यामुळे फुटलेला आहे. त्याचा विपर्यास मीडियाने केला, त्याचा विपर्यास विरोधकांनी केला, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. कारण मी जे बोललो त्यावेळेस बोललो, आजही टेक्निकली त्या फाउंडेशनवरती मी फर्म आहे. आभारी आहे की तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. मला हे काही कल्पना नव्हती, कारण मी काही इंजिनियर नाही, मी नॉन ग्रॅज्युएट आहे. बरेचसे 12वी पास आहे, मी 12 B.Com पर्यंत आहे. तर अध्यक्ष महोदय, मी काही टीका टिप्पणी करण्याच्या हेतून बोललो नव्हतो. त्यावेळेला सरकारने हे त्यांचं विधान मागे घेतलं होतं, ते तपासून बघा जरा की ते का मागे घेतलं होतं. एवढा सखोल अभ्यास आपण त्यावेळेला जो मांडला होता,
मग त्यावेळेला सरकारने यांचं विधान मागे का घेतलं होतं याची माहिती त्याला सभागृहाला मिळाली तर बरं होईल. तर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कसा राजा तसे त्या मंत्रिमंडळातले मंत्री असतात. नाही ना पण तुमच्या काळामध्ये काय लावले ते दिवे महाराष्ट्राने पाहिलेले आहेत ना त्यांना. मंत्री होते आणि हे त्या खात्याचे मंत्री होते. देवेंद्रजींवरती नामुष्की आली होती आणि त्यामुळे त्यांनी सरकारने हे विधान मागे घेतलं होतं. त्याच्या बाबतीतली माहिती द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. चला थांबवा आता. एक मिनिट. नाही नाही. त्यांनी असं सभागृहात म्हणणं आणि राज्याला हा असा मेसेज देणं की देवेंद्रजींवरती त्याच्यामुळे नामुष्की आली होती, हे प्रोसिडिंग वरती येऊ नये सभापती. तुम्ही सभापती महोदय ते पहिले नाही सभापती महोदय आपण रुलिंग द्या आणि हे प्रोसिडिंग वरून काढा. नाही सभापती महोदय हे असं प्रोसिडिंग वरती येऊ नये सभापती महोदय की सन्माननीय सदस्य त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजीवरती त्याच्यामुळे नामुष्की आली होती, हे प्रोसिडिंग वर येऊ नये सभापती. नाही देवेंद्रजींवरती नाही ते काढायला पाहिजे सभापती महोदय. ते प्रोसिडिंग वरतून काढायला पाहिजे सभापती. ठीक आहे तुम्ही रुलिंग द्या सभापती. जनरली तुम्ही पण बोलताय ना. हो तपासून घेऊ आपण. तपासून घेऊ. अध्यक्ष महोदय, तपासून घेऊन काढून टाकू आपण. हा ठीक आहे. चला खेकडा विषय थांबवा आता. खेकडा विषय थांबवा आणि आता गुगल करूया. तर अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की कधी नव्हे ते यावर्षी गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीनचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. यापूर्वी मी शेतकरी आहे, अनेक वर्ष शेती करत आलेलं आहे, करतोय. पण गोगलगाईमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचं हे पहिलंच उदाहरण या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. आणि त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचे जे काही निकष आपण लावलेले आहे, त्या निकषामध्ये आपल्याला बोंडअळीचा निकष आहे, आपल्याला त्या ठिकाणी मिलीबगतचा निकष आहे, अनेक याच्यामुळे की त्या ठिकाणी मावा असेल, तुडतळ असेल, याच्यामुळे आपल्या किड्यांवर प्रादुर्भाव झाला तर नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. लाल्याला दिलं, काल्याला दिलं, लाल्याला दिलं, केल्याला दिलं, केलं होताच ना काय, अगदी कोळशाला दिलं जो संत्रीवर येतो. तर अध्यक्षामध्ये माझी या निमित्ताने विनंती आहे की गोगलगाईमुळे ज्या ठिकाणी सोयाबीनचं नुकसान झालं त्याला तर नुकसान भरपाई द्यावीच, परंतु अनेक ठिकाणी सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर जे वेगवेगळे नव्यानं रोग आलेले आहे, म्हणजे जे कधी आता या फवारणीमुळे सुद्धा मरत नाही अशा स्वरूपाचे काही आहेत व्हायरल, की त्यांना सुद्धा या सोयाबीनच्या यांना नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणावर पीक उद्ध्वस्त झालं. आता या ओल्या दुष्काळामध्ये पावसामुळे पीक येण्याची शक्यता नाहीच. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आहे ते शेतकऱ्याने गमावलं, कर्ज घेतलं तेही कर्ज गेलं. अशा ठिकाणी त्याला जर दुबार पेरणी करायची असेल तर त्या दुबार पेरणीसाठी त्याला आज पैसा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अध्यक्षामध्ये एक पीक गेलं, पण निदान त्या संदर्भामध्ये त्याला रब्बीचं पीक घेता येईल का? मग रब्बीचं पीक घ्यायचं असेल तर त्याला काही भांडवली पुरवठा आपल्याला सहकारी बँकांच्या माध्यमातून करता येईल का? या मध्येही राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्याला आधार मिळेल. आणि हे जे कर्ज देणार आहात ते कर्ज बिनव्याजी असलं पाहिजे, नाहीतर मग व्याजामुळे तर कर्ज मिळणारच आहे. पूर्वीचं कर्ज माफ झालं पाहिजे, मग ते गाईचं असेल, म्हशीचं असेल, ते पीक कर्ज असेल, ते मध्यम मुदत कर्ज असेल, जर पाईपलाईन वगैरे वाहून गेली असेल तर त्याचं ते नुकसान भरपाई न समजता त्याचं कर्ज माफ केलं पाहिजे. आणि नव्यानं ज्यावेळेस त्याला पीक लावायचं असेल तर त्या दुबार पिकासाठी त्याला नव्यानं बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे, तर तो शेतकरी उभा राहू शकेल. जे घर बांधणीसाठी आपण कर्ज देतो आहोत
तर त्या घर बांधणीसाठी कर्जाची उपलब्धता ही लवकर झाली पाहिजे. नाहीतर प्रकरण करत राहतात, महिन्यानुमहिना ते प्रकरण महिन्यानुमहिना ते प्रकरण मंजूर होत नाही. आणि मग घर बांधायचा जो हेतू आहे आपला, की त्याला तातडीनं 6 महिन्यात 4 महिन्यात छोटंसं का होईना घरकुल उभं राहिलं पाहिजे. ते घरकुल त्याला उभं करता येणार नाही. म्हणून तातडीने या व्यवस्था झाल्या पाहिजे. राज्य सरकारने जे काही निर्णय घ्यायचे असतील ते तातडीने घ्यावे. आता मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे आणि मला अपेक्षा आहे की मंत्रिमंडळ आल्यानंतर निदान पालकमंत्र्यांची घोषणा होईल. किमान पालकमंत्री या ना, आता काय अधांतरी आहेत सारेचे सारे. ध्वजवंदनासाठी तासाभरासाठी एक ध्वजवंदनासाठी मंत्री आपण नेमला, पण पूर्ण वेळ आपल्याला पालकमंत्री नेमण्याची गरज आहे. यासाठी यंत्रणा जी आहे ती यंत्रणा कार्यान्वित करणं, त्या यंत्रणेवर देखभाल करणं, यंत्रणेच्या बैठकी घेणं, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं, प्रत्यक्ष ती मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं, ती पोहोचते आहे की नाही पोहोचते आहे, त्याची अंमलबजावणी होते की नाही होत हे पाहणं, यासाठी कमीत कमी नियंत्रित करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी पालकमंत्र्याची आवश्यकता आहे. तातडीनं ते मंत्री नेमावे आणि यात जे कोणी असेल, परंतु या कामाला वेग येईल, या कामाला गती येईल. आज महाराष्ट्र अत्यंत अडचणीमध्ये आहे. या पुरामुळे फार मोठ्या प्रमाणावर अडचण आज भानवते आहे. अशा अडचणीच्या कालखंडामध्ये राज्य सरकारने अधिकाधिक मदत दिली पाहिजे. 25,000 कोटी रुपये एका दिवसामध्ये मेट्रोसाठी आणि ठाण्याच्या रस्त्यांसाठी राज्य सरकारने दिले. मला त्याच्याबद्दल अजिबात तक्रार नाही. 50,000 कोटी द्यावे ते विकासाचं काम आहे, मी त्याला तक्रार करणार नाही. 25,000 कोटी जसे एका दिवसामध्ये राज्य सरकारनं दिले, तसे 25,000 कोटी रुपये माझ्या शेतकऱ्यांसाठी एका दिवसामध्ये द्यावे अशी माझी मागणी आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, रस्त्यांच्या खड्ड्यांकडे लक्ष द्या. नुसते ठाण्यामध्ये खड्डे नाही पडले, माननीय मुख्यमंत्री झाले, आले की ठाणे, आले की ठाणे, आले की ठाणे. माझं गाव आहे, मला माहिती आहे, ठाणा आहे आपलं गाव आहे, आम्हाला मान्य आहे. घराजवळ जरा जास्त दुरुस्त्या कराव्या लागतील, पण राज्यभरात एक खड्डे पडले तर खड्डे बुजवणार कोण? राज्यभरातले रस्ते वाहून गेले तर रस्ते कोण आहे? त्यासाठी कोण विशेष पॅकेज देणार आहात? त्यासाठी 10,000 आणि 20,000 कोटी कधी पोहोचणार आहात? कधी आमचे रस्ते दुरुस्त होणार आहात? आम्हाला अपेक्षा आहे की ज्या धडाडीनं तुम्ही मुंबई पुण्यासाठी निर्णय घेता, ज्या धडाडीने कोस्टल रोडसाठी निर्णय घेता, ज्या धडाडीने मेट्रोसाठी निर्णय घेता, ज्या धडाडीने तुम्ही बुलेट ट्रेनला लगेच परवानगी देता, त्याच धडाडीने या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णय घ्यावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.